BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत। खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे। यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये भारतातल्या शेतीचं महत्त्व अजूनही अनन्यसाधारण असंच आहे। परंपरागत पद्धतीने आपल्या देशामध्ये शेती आज तागायत होत आलेली आहे। आजही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्याच परंपरागत शेतीचाच आग्रह धरतात आणि तशा पद्धतीची शेती करत असतात। आणि आपल्या देशामध्ये सर्वात जास्त वैशिष्ट्य कोणतं असेल तर प्रत्येक सण उत्सव याला शेतीशी निगडीत अनुभव आपल्या समोर येतात। आणि आता जो आपण उत्साहामध्ये सण साजरा केला महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे बैलपोळा। यामध्ये सुद्धा आपल्याला शेतीशी निगडीत असलेलं महत्त्व लक्षात येतं, कारण अगदी पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून या शेतीमध्ये सोनं पिकवणारा जो शेतकरी बाप आहे, अन्नधान्य पिकवून जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकरी बापाकडे आपण पाहतो त्या शेतकऱ्याला तेवढ्याच ताकदीनं सहकार्य करणारा, त्या शेतकऱ्यासोबत तेवढ्याच ताकदीनं शेतामध्ये राबून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं जीवन सुजलाम सुफलाम करताना भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक जीडीपीचा जे काही उत्पादनाचा दर आहे तो वाढवण्यासोबतच देशाच्या कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा घातांक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बैल, तो शेतकऱ्यासोबत ताकदीने उभा असतो। मग त्याच्याबद्दलचा कृतज्ञ भाव व्यक्त व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये बैलपोळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। आपणा सर्वांना माहिती आहे या दिवशी अत्यंत आनंदाचं वातावरण, जणू काही एक मोठा विवाह सोहळा आपल्या घरी आहे की काय अशा पद्धतीची गडबड शेतकऱ्याच्या घरामध्ये आयुष्यामध्ये चालत असते। बैलाला स्वच्छ धुतल्या जातं, वेगवेगळ्या तळ्यामध्ये तलावामध्ये श्रावण महिन्याचा हा शेवटचा क्षण असतो आणि या शेवटच्या क्षणी अत्यंत आनंदामध्ये बैलाची पूजा केली जाते। गावातल्या देवळाभोवताल बैलाला फिरवलं जातं, त्याच्या नावाने नारळ फोडली जातात, त्याच्या नावाने स्वयंपाक केला जातो, त्याच्या नावानेच त्या स्वयंपाकाचं प्रसादाचं सेवन सुद्धा केलं जातं। ग्रामीण भागातला अतिशय उत्साहाचा हा सण लहान लेकरापासून ते वृद्ध माणसापर्यंत आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या या बैलाबद्दलचा कृतज्ञ भाव हा निश्चितच पोळ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये संपन्न होताना दिसतो। पण हे होत असताना एका वर्गामध्ये मोठी रुखरुख पण आता सोबत दिसत आहे, ती म्हणजे यांत्रिकीकरणाच्या साह्यामुळे आपल्या घरातील अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोड्या आता निखळलेल्या आहेत, आता त्या संपुष्टात आलेल्या आहेत। शेतीचं तुकडीकरण असेल, शेतीची विभागणी वाटणीच्या माध्यमातून झालेली असेल, त्या माध्यमातून सुद्धा आता अगोदरच्या सारखा जो काही बैलपोळा आहे तो होताना आपल्याला दिसत नाही। तो उत्साह कमी झालेला नाही, पण त्या उत्साहामध्ये आता मोठी भर पडलेली आपल्याला दिसत नाही, कारण शेती करण्यासाठी आता वेगवेगळे यंत्र सोबतीला आले। हे आधुनिक श्रमजीवीच आहेत। ट्रॅक्टर्स असेल त्या किंवा शेतीमध्ये वापरले जाणारे आता विविध यंत्र जे बैलाचं काम करताना आपल्याला दिसतात। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे जे काही धन आहे ते धन आपण जपलं पाहिजे आणि आपली जी काही सण उत्सव आहेत, आपली जी काही मूळ संस्कृती आहे, आपली जी काही कृषी संस्कृती आहे, या संस्कृतीचा प्रत्येकाने अभिमान ठेवला पाहिजे, स्वाभिमान ठेवला पाहिजे आणि याला जोपासण्याचं, याला वाढवण्याचं, याला संवर्धित करण्याचं काम प्रत्येक नागरिकांनी करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। कारण आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाचा आत्मा आहे तो म्हणजे बैल।
नाही